नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा या पवित्र सणाची कथा, पूजा, विधी आणि त्यामागील श्रद्धा. तर मी सीमा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. वटपौर्णिमेचे महत्त्व. वटपौर्णिमा हा सण विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. हा सण सत्यवान आणि सावित्री यांच्या अमर प्रेमकथेवर आधारित आहे. तर आता आपण सावित्री आणि सत्यवान यांची कथा थोडक्यात जाणून घेऊया. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. तिच्या निष्ठेने आणि श्रद्धेच्या जोरावर तिने यमराजांना प्रसन्न करून आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते. ही कथा स्त्रियांच्या श्रद्धेची आणि प्रेमाची प्रतीक आहे. तर यावर्षी वटपौर्णिमा कधी आहे, कशी साजरी करायची, नेमकं काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला लक्षात येईल. तर यावर्षी वटपौर्णिमा कधी आहे? तर यावर्षी वटपौर्णिमा पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. तर यावर्षी वटपौर्णिमा ही 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी आहे. तर पौर्णिमा कधी सुरू होते? तर सकाळी 11:35 सुरू होणार आहे आणि ही तिथी म्हणजे दुसऱ्या दिवशी 11 जून दुपारी 1:13 समाप्त होणार आहे. वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा 10 जून रोजी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे. तसं पाहिलं तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी तुम्ही करू शकता. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतची वेळ शुभ मानली जाणार आहे. तर पूजेसाठी साहित्य. आता साहित्य हे प्रत्येक भागानुसार याच्यात फरक पडू शकतो. काही ठिकाणी पूजेसाठी आंबे नेतात, काही ठिकाणी ओटीचं ब्लाऊज पीस सामान वगैरे. तर तेलाचा दिवा, कापूर, अगरबत्ती, 5 आंबे, वस्त्रमाळ, गहू ओटीसाठी, दोरा, ब्लाऊज पीस ओटी भरण्यासाठी, परत पाण्याचा भरलेला तांब्या, फुलं, साखर हे इत्यादी. म्हणजे प्रत्येक भागानुसार याच्यात थोडाफार फरक असू शकतो. तर तिथे आपण 5 सुवासिनीची ओटी भरायची आहे. 5 सुवासिनीची आपण ओटी भरतो. प्रत्येकीला ओटीमध्ये 1 आंबा घालायचा आहे. तर आता ही पूजा कशी करायची? तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं, पहिले घर स्वच्छ करायचं, झाडून वगैरे घ्यायचं, अंगण स्वच्छ करायचं, आपल्या दारातील जो उंबरा आहे तो उंबरा स्वच्छ करायचा, पुसून घ्यायचा, दारात छोटीशी रांगोळी काढायची, स्नान करायचं, आपली जी घरातील रोजची देवपूजा आहे ती देवपूजा करायची आणि नंतर आपलं पारंपरिक प्रमाणे जो आपण वटपौर्णिमेला स्वयंपाक करतो तो स्वयंपाक करायचा आणि मग वडाच्या झाडाची पूजा करायची. तर आता बऱ्याच मैत्रिणींना हा प्रश्न असेल की माझा 4था दिवस आहे, म्हणजे मासिक पाळीचा 4था दिवस आहे, तर 4थ्या दिवशी पूजा करावी का? तर 4थ्या दिवशी कुठल्याही देवाची पूजा करत नाहीत. काहींना असं वाटतं की डबल डोक्यावरून अंघोळ केली, म्हणजे डबल डोक्यावरून पूर्ण अंघोळ केली तर पूजा करता येते. तर नाही. आणि आपल्याला सुतक आहे, तर सुतक असल्यावरती पण आपण पूजा करत नाही. बाळंतीण घरात जर कोणी झाला असेल, बाळंतीणचा विटाळ असेल, तरी पण आपण पूजा करू शकत नाही. आणि आता काही बायका उपवास करतात, तर उपवास कसा करायचा हा पण प्रश्न आहे. तर काही ठिकाणी वडाची झाडाची पूजा करून येऊपर्यंत उपवास करतात. काही बायका दिवसभर उपवास करतात, काही दिवसभर उपवास करून संध्याकाळी सोडतात, कोणी दुसऱ्या दिवशी सोडतं. तर माझ्या माहितीनुसार किंवा आमच्या पद्धतीनुसार तर आम्ही वडाच्या झाडाची पूजा करून येईपर्यंत उपवास पकडतो आणि पूजा करून आलं की जे आपण स्वयंपाक केलेला आहे ते जेवण करतो, म्हणजे नंतर उपवास सोडतो. तर अजून एक प्रश्न असेल की गरोदर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करायची का? ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी पूजेला जायचं का? हे व्रत करायचं का? तर हो, तुम्ही हे व्रत करू शकता. पण जसं तुम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केले, जर तुम्हाला टॅबलेट असतील, तुम्हाला जर उपवास करणं सहन नसेल होत, म्हणजे दिवसभर तुम्ही आता प्रेग्नंट लेडीज तर उपाशी राहूच शकत नाही, मग तर त्या वेळेला काय करायचं? तर थोडंसं तुम्ही सकाळी फराळाचं वगैरे थोडंसं खाऊ शकता किंवा फळं वगैरे खाऊन जर पॉसिबल होत असेल तर करायचं आणि पूजा करायची. पण याच्यामध्ये काय करायचं, जिथं वडाच्या झाडाखाली ओटी भरतात, 5 सुहासिनीची ओटी भरायची असते, तर त्यावेळेला माझ्या माहितीनुसार किंवा आमच्या पद्धतीनुसार तरी
की आपण जी ओटी भरतो ती ओटी आपण समोरच्या पदरात घेतो. म्हणजे जिथं आपले समोर आपण पदर घेतो आणि ते काठ आलेला असतो खाली तिथं ओटी घेतो. तिथे भरतो ओटी. तर तिथे न ओटी घेता आपण जो पदर घेतलेला असतो खांद्यावरून, पांघरता पदर म्हणतात, त्या पदरामध्ये आपण ओटी घ्यायची आहे गरोदर महिलांसाठी. तर तुम्ही पूजा करू शकता. फक्त हे ओटीचं एक थोडंसं मला वाटलं की सांगावं. तर या पद्धतीनं आपण पूजा करायची आहे आणि वडाच्या झाडाला फेऱ्या मारून कोणी 7 मारतं, कोणी 108 मारतं. जशी आपली परंपरा आहे पहिल्यापासून तुम्ही जसे 7 मारत आलात किंवा फेऱ्या किंवा 108 जर फेऱ्या मारत असाल तर त्या पद्धतीनं आपण ह्या फेऱ्या मारायच्या आहेत आणि वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे. हे आपापल्या इच्छेनुसार आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.